गुड मॉर्निंग स्टुडंट. पेज नंबर 22 आणि 23 वरला अभ्यास आपल्याला आज घ्यायचा आहे. तर ए ई आय हे जे आहे पेज नंबर 22 वर, तर त्यावर बघा क्वेश्चन नंबर 1, नेम द पिक्चर, अंडरलाईन द फर्स्ट लेटर. म्हणजे काय, चित्राचं नाव सांगायचं आहे, पिक्चरचं नाव सांगायचं आहे आपल्याला आणि पहिल्या अक्षराखाली रेष ओढायची, म्हणजे अंडरलाईन करायची त्याच्या खाली. तर या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे त्याचे नेम पण दिलेले आहेत. तर पहा, ॲपल. मग या ठिकाणी कुठं अंडरलाईन करावं लागेल? फर्स्ट लेटर म्हणजे ए, हो की नाही? एच्या खाली अंडरलाईन करायची. नंतर अँट, परत एच्या खाली. अँट म्हणजे मुंगी, ॲक्स, एच्या खाली. म्हणजे जे पहिले लेटर्स आहेत, फर्स्ट लेटर, त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, एच्या खाली अंडरलाईन करायची. एग्ज, एग म्हणजे अंडे, हो की नाही? तर मग ईच्या खाली अंडरलाईन करायची. इंजिन, ईच्या खाली अंडरलाईन करायची. एलिफंट, ईच्या खाली अंडरलाईन करायची. इंक, इन्सेक्ट, इंजेक्शन. तशा प्रकारे फर्स्ट लेटरला अंडरलाईन करायची. आता क्वेश्चन नंबर 2, रीड द नेम ऑफ द लेटर. अक्षराचे नाव वाचायचे. या ठिकाणी पिक्चर्स दिलेला आहे आणि लेटर पण दिलेलं आहे त्या पिक्चर्समध्ये, तर ते फक्त वाचायचे आपल्याला. ए फॉर ॲपल, हे तर सर्वांना माहिती आहे, हो की? त्या ठिकाणी चित्र काय दिलेलं आहे, पिक्चर्स काय आहे आणि मध्ये लेटर कोणतं लिहिलेलं आहे त्याच्याहून तुम्हाला ते वाचायचे. ॲपल, एग, इंक, हो की नाही? आले लक्षात? आता ट्रेस द लेटर. क्वेश्चन नंबर 3, ट्रेस द लेटर, कॉपी द लेटर. अक्षर गिरवा आणि ते पाहून लिहायचेत. अक्षर गिरवायचे आणि नंतर आपल्या वहीत लिहायचेत. AEI, हो की नाही? तर हे तुम्हाला व्यवस्थित गिरवायचे, म्हणजे काय होईल, तुमचं अक्षर चांगलं होईल, हो की नाही? प्रॅक्टिस होईल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ द लेटर इन द इयर, ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. म्हणजे अक्षर काय करायचे, हवेत काढायचे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढायचे, म्हणजे प्रॅक्टिस होईल तुम्हाला. आता पेज नंबर 23 वर जे ओ आणि यू आहेत त्या लेटर्सवर आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपल्याला वाचायचे. नेम द पिक्चर, अंडरलाईन द फर्स्ट लेटर. चित्राचं नाव सांगायचं आहे आणि पहिल्या अक्षराखाली अंडरलाईन करायची. आलं लक्षात? या ठिकाणी पिक्चर्स दिलेले आहेत ते वाचायचे. ऑक्स, ऑरेंज, ऑइल, अंपायर, अम्ब्रेला, अंडरलाईन. डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नका अंडरलाईन करायला, हो की नाही? तर अशा प्रकारे हे जे पिक्चर्स आहेत त्याचे नेम्स तुम्हाला वाचता आले आणि पहिलं जे फर्स्ट लेटर आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायचे. आणि वहीमध्ये लिहिताना सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही पिक्चर्स काढून त्याचे नेम लिहून तुम्ही त्या फर्स्ट लेटर खाली अंडरलाईन करू शकता. छान प्रकारे चित्र काढायचे छोटे छोटे आणि हे सर्व लिहायचे आपल्या नोटबुकमध्ये. ओके. रीड द नेम ऑफ द लेटर. अक्षराचे नाव वाचा. ओ आणि यू. या ठिकाणी काय दिले, ह्याचं नेम वाचायचे. ऑरेंज आणि अम्ब्रेला, हो की नाही? मग हे तुम्हाला फक्त वाचायचे आहेत तिथं. पुढचा क्वेश्चन नंबर 3, ट्रेस द लेटर, कॉपी द लेटर. अक्षर गिरवा आणि पाहून लिहा. आता या ठिकाणी सुद्धा ओ आणि यूचं आपल्याला प्रॅक्टिससाठी काय दिलं आहे, 4 लाईन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे लेटर्स काढलेले आहेत. त्याची प्रॅक्टिस तुम्ही गिरवून करू शकता. तर क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ द लेटर इन द इयर, ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. म्हणजे काय, परत तसंच अक्षर हवेत काढायचेत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढायचेत. म्हणजे काय करायचे, AEIOU या लेटर्सचं काय करायचं आहे, तुम्हाला लिहिण्याचा सराव करायचा. जास्तीत जास्त तुम्ही हे स्पेलिंग, हे लेटर्सची प्रॅक्टिस करायची आहे आणि वाचायला सुद्धा शिकायचं आहे. तर आलं लक्षात हे क्वेश्चन्स. त्यातले काही हार्ड वर्ड सांगते तुम्हाला. अंडरलाईन म्हणजे च्या खाली रेष ओढा. अँट म्हणजे मुंगी, ॲक्स कुऱ्हाड, एक अंडे, इंजिन
माहिती आहे तुम्हाला. आगडीचे यंत्र, इंक, शाई, इन्सेक्ट्स, कीटक, इंजेक्शन, हे तर सर्वांना माहिती आहे, ज्याला तुम्ही घाबरता, हो की नाही. ट्रेस, गिरवा. ऑक्स, बैल. ऑरेंज, संत्रे. ऑइल, तेल. अंपायर, पंच. अम्ब्रेला, छत्री. डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नका. तर लक्षात आले थर्ड वर्ड. अतिशय सोपा आहे. पेज नंबर 22 आणि 23 वरील सर्व क्वेश्चन्स. तर हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस लिहिण्याची होईल आणि तुम्हाला शब्दांचा सुद्धा सराव होईल. आले लक्षात. तर आपण इथंच